तर चाललाय चहा बनवायचा, ते पण चुलीवरती. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजची सकाळ जरा खूपच छान झाली आहे, का तर गॅस संपलाय. आणि तसं कायमच तसंच होतंय ना, गॅस कधी आणलाय आणि परत पटकन भरून आणलाय. 2 टाके असून सुद्धा कधी भरून आणलेला नसतोच. कायम गॅस ज्यावेळेस संपल, चुलीवर करायची वेळ येते, मगच आणायचं, असंच असतंय आमच्यात. आज पण तसंच झालंय. आणि सकाळ सकाळीच ना गॅस संपला. तर अजून चहा पण झालेला नव्हता, तोपर्यंतच चहाला ठेवला आणि गॅस संपला. मग नंतर काही मी चूल पेटवत बसले नाही, बाकीची कामं सगळी आवरत बसले होते. आणखीन आता म्हटलं पोरी पण आल्यात शाळेतून, त्यांना पण भुका लागल्या होत्या. सकाळची शाळा आहे, 2च तास शाळेत होत्यात, लगेच सुटते, का तर 12वीचे पेपर चालू आहेत ना. आणि मग म्हटलं चला आता चहा तर निदान चुलीवर करूया, आणि चपात्या पण करणार आहे. तसं मी कालचा ब्लॉग ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहिती आहे की मी इडलीला भिजत घातलं होतं, रात्री बारीक पण करून ठेवलं होतं. पण आता इडलीचं भांडं चुलीवरती ठेवायचं म्हणजे इतकं काळं होऊन जाईल ना, म्हणून मग म्हटलं चपाती सरळ करूया. तवा एवढा काळा झाला तर एवढं काय नाही, पण इडलीचं भांडं काळं झालं तर परत निघायचं नाही. चपाती भाजी करूया नंतर, म्हटलं गॅस आणल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता मग इडल्या करता येते. तर आता चहा अगोदर ना घेते करून मी. तर असं विटा मांडून ना, मग अशी परवाच मी सगळी इथलं साफसफाई केली, त्यावेळी काढलेलं होतं. आता अजून मांडायची वेळ आली तर काही हरकत नाही, म्हटलं असू दे, जशी वेळ येईल तसं राहावं लागतंय. तर आता चहा पिऊन नंतर ना चपात्या करायच्यात. तर असं पीठ घेतले म्हणून आता चपाती करणार आहे. चपाती करताना आता दाखवते, चहा अगोदर घेते मी. कुठे चेक केलाय का नाही? सरे काय करायचं, लावायचं ग, तुळशीचं पानं लावली ना सूज कमी होत्या, बनबनायचं. ती मधमाशी चावलेली, जिथं चावले तिथं इथं लाव की, इथं कुठं नक्की चावले तेच काय कळणार काय नाही. इथं फोड कसा आलाय, हे ते आता दिसायला लागलाय. मग तिथंच चावल्या ग. तीच बोट सगळ्यापेक्षा तीच बोट फोडली. हे बाई हळू की, किती दाबते, हळू की बाई. आणूला येते लावायला, नाही येत. मोठी झाली, होय मोठी झाली. हे सांगितलं, ही मला कोणी तर सांगितलेलं आहे, आपल्याला सोमेवाडीत सारखं चावायच्या बघ मधमाशा बोटाला, बोटाला चावायच्या. मला कोणी तर सांगितले, पण माझ्या लक्षातच नाही कोणी सांगितलं. बोट एवढंच वळतंय. सोमेवाडीत तर बाई सारख्या चावायच्या. ह्याच्या आधी किती तर चालत, कधीच कुठं कसं झालं नाही मला. बोटात आता गाडीवर हात बोट झालेले असताना कुठं हाताच्या मुठीत कुठं गेलं काय माहिती. आता खजूल कानाखाली गेलं कसं असेल बघ, आता एवढ्यात ना असं असं धरलेला हात, त्यात हात कुठनं कसं गेलं चावलं. चला आता आता गॅस आणलाय, आता काय करायचं, इडली. तर भाजी तर मी केलीच नाही, चपाती आणि तेल तिखट ह्या सगळ्यांनी खाल्लं, आणि मी तर काय तेल तिखट खात नाही कधी, मला ते काय सोचतच नाही. मी आपलं गुळतूप चपाती खाल्लं, आणून आणि मी गुळतूप चपाती खाल्लं, भाजी केलीच नाही कधी. आता चुलीवर काय ते होत नाही पटकन, आणि त्यात इडलीचं भिजत घातलेलं होतं ना. तर आता थोड्या वेळानं करूया की ग, का आत्ताच करायचं, पोरींचं आत्ताच करायचं. चला मग करूया. आता डाळ आधी शिजवायची, सांबर करायचं, मग इडल्या. झालंय पीठ फर्मेंट चांगलं. तर आता इडल्या करूया. इडलीचं भांडं सकाळी काढून तनूकडनं मी ठेवलं, म्हटलं माझ्या हाताला येत नाही, वर असते. सकाळी एवढं नव्हतं, परत फुगतंयच ग ते. तरी आज थोडं आभाळ आलंय. तर आता
त्यात काय पडलंय बघ पाण्यात घाण वरती. आता इडलीची रेसिपी शेअर करते मी. आणखीन सांबर पण करायचं आहे. तर नारळ खरं नाही आहे की ग. कपडे वगैरे बाकीची सगळी कामं झाली होती. तर गॅस संपल्यामुळे ती सगळी अगोदर कामं केली मी. चपात्या झाल्यानंतर ना इथलं सुद्धा सगळं साहित्य माझं आवरून ठेवलं. थोडीशी भांडी राहिली तेवढी आता घासणार आहे नंतर. तर आता सांबर करणार आहे. डाळ ना धुवून वगैरे घेतले, तेल हळद टाकले आणि टोमॅटो छोटासा टाकलाय. तर आता सांबर होते, म्हणजे सांबर नाही होत म्हणजे डाळ शिजते. फोडणी टाकायचं. दुधी भोपळा आहे घालूया का ग त्यात? नको, शेवग्याची शेंग घालतात. तर शेवग्याची शेंग दुधी भोपळा पण घालतात बरं का सांबर मध्ये. शेवग्याची शेंग नाहीच खरं आणलीच नाही, पण दुधी भोपळा मात्र आणलाय त्यांनी. त्यांना आवडतो त्यामुळे, आम्हाला नाही आवडत त्यालाच आणलाय. म्हणलं घातलं असतं त्यामध्ये तरी पोरींना ते दुधी भोपळा तर अजिबात आवडत नाही. मग राहू दे, मग हाय असं आपलं कांदा वगैरे चिरून करूया. तर आता इडल्याला करायचं तर नाही. इकडं डाळ शिजायला लागली. कुकर गार जरा झाला की फोडणी टाकणार आहे. तर तोपर्यंत म्हटलं चला इडल्या तर एक एक बॅच आपली होऊन जाईल ना. तर ना हे बारीक करून ठेवलं होतं की नाही, त्यावेळी काही सुद्धा ह्यामध्ये टाकलं नव्हतं बरं का. सोडा वगैरे काही टाकत नाही मी. फक्त पीठ हे बारीक करून ठेवलेलं असते. आणि आता डायरेक्ट करताना फक्त मीठ घालते मी. सोडा वगैरे नाही वापरत. तर चवीपुरतं आपल्याला ना त्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आणि डायरेक्ट आपल्याला इडल्या करायला घ्यायचं. ते चांगलं ना मीठ मिक्स करून घेते आणि इडल्या करायला घेते. तर भांडं ठेवते आता इडलीचं. तर शिट्ट्या झाल्यात ती आणि त्या सगळ्याला असं ना तेल लावून घेतलं. आणि दुसरं किती पाण्याला आता उकळी येते ठेवते मी. आणि ह्यामध्ये भांड्यात ना लिंबूचा छोटा तुकडा असला तर टाकायचं, म्हणजे भांड्याला काळं पडत नाही. तर तेल लावून घेतले सगळ्याला. तर ह्यामध्ये की नाही पोहे काय ते मेथ्या वगैरे असलं काही मी टाकलं नाही. फक्त डाळ आणि तांदूळ एवढंच. पोहे वगैरे पण टाकतात, पण नाही मी काय पोहे वगैरे काय सुद्धा टाकलं. आणि प्रमाण मी ना 2:1 असं घेतले. तर 2 वाट्या ना तांदूळ म्हणजे ग्लास घेतलेत आणि मोठं वाटते. आणि 1 वाटी म्हणजे 1 ग्लास उडदाची डाळ स्वच्छ निवडून धुवून काल 12-1 वाजता काम आवरली की भिजत घातलं होतं. आता सगळं एक एक भरून ठेवते मी. आणि आज आभाळ यायला लागले. मगाशी तर गरजायलाच लागलं होतं. आभाळ आले की मला तर इतका त्रास होतोय ना, सीझर झालेला असल्यामुळं लय त्रास होतो आभाळ आले की मला. गॅस संपल्यामुळं सगळं गोळ झालं. सकाळी झालं असतं कधीच सगळं आतापर्यंत. आता झाकून ठेवलं. तर इथं आपले इडल्या तयार झालेत. उघडून तरी बघा, तर मस्त अशी तयार झाली इडली. गरम आहे त्यामुळे असं निघायला लागले. खूप गरम आहे अजून, जरा गार होते. खाणार काय आणू? तर इडल्या ना
असं एक एक बॅच आपली तयार व्हायला लागली आणि इकडं अजून लावलेलं पण आहे आणि डाळ शिजले तर आता मी ना सांबर करून घेणार आहे आणि सांबरसाठी असं कांदा एकाने टोमॅटो चिरलाय तर कांदा सॉरी टोमॅटो ना फोडणीत पण ना म्हटलं थोडा टाकावा आणि शिजवताना सुद्धा टाकलेला होता तर डाळ ना चांगली अशी आपली शिजलेली तर ना तेल टाकले जिरे मोहरी टाकले तर कांदा टाकते आणि नंतर कढीपत्ता लय कढीपत्ता उडते नाही तर सगळं अंगावर ठेवते आता चांगलं की नाही कांदा परतून घेणार टोमॅटो टाकले थोडस मीठ पण टाकते पटकन भाजली जाते थोडीशी हळद टाकली तर मग अशी टाकली होती डाळ करताना शिजवताना आणि आता तिखट थोडस ना अजून पाणी टाकणार आहे तर उकळी आली की आपलं झालं सांबर तयार तर पहिला पाऊस चालू झालाय आणि कसला मुसळधार पडायला लागलाय गरजून अगदी दुपारपासून गरजायला लागलं होतं आणि मला तर विश्वासच बसत नाही की पाऊस चालू उन्हाळा राहिला पावसाळा चालू झाला आजचा प्रवास एवढा छान यायला लागलाय ना की बस अनु छान साडी नेसली ना होय होय बघ 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 साप लावलाय होय पदर पडतोय नाही त्यामुळं तर छान साडी वाटते ड्रेसचे ओढणी आहे ना तर अनुला लय हौस आहे साड्या नेसायचे तर सांबर शिल्लक आहे इडल्या आणि तर आज सकाळपासून ना जास्त मी उशिरा खूप व्लॉग शूट केला कारण तर तुम्हाला माहितीच आहे गॅस संपल्यामुळे मूड खूप माझा हे झाला होता आणि इडलीला भिजत घातलेलं सगळं नियोजन हे झालं माझं तर खूप उशिरा ना 4 वाजले नंतर इडल्या वगैरे करून खायला आता सुद्धा इडली शिल्लक आहे आणि आता काही भूक पण नाहीये पोट गच्च झालं इडली खाल्ल्यामुळं कसं होतंय असं गच्च गच्च कसं होऊन जाते कसं तरी होते तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना धन्यवाद आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका बाय रानू बाय बोलायला लागली तर इथं भांडी घासायचे